अतिशय सुंदर प्रकारे सर्व परिस्थिती राजकीय असू दे, सामाजिक असू दे, शैक्षणिक, अगदी सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला जवळून वेळ देणं, जी काही गरज आहे म्हणा, ती समस्या आहे ती जाणून घेऊन आपल्या कुटुंबियांसारखं त्यांचं निवारण करणं आणि अतिशय आपुलकीनं सगळी परिस्थिती सांभाळणं. दादांविषयी शंकाच नाही किंवा गौरीताईंना मतं मिळतील की नाही, आम्ही ठाम आहोत आणि 100% सगळ्यांना खात्री आहे की गौरीताईंची मशाल पेटणार आहे. अख्खा गाव आमच्या दादाला नवजीत अख्खे पार वाड्या तोड्या पार सगळी. का बरं नाव असतात? काय कामं केली त्यांनी? केली ना कामं केली. काय कामं केली? चांगलंपणाला चांगुलपणच असतं. अख्खा गाव आमच्या पाठीशी, अख्खा पार गाव वाड्या हे सगळ्या वाड्या विड्या 2-3 गाव आहे. निबुज मुई चिंबळी लय याळा. विनयताई टीनाताई पण आणि गौरीताई पण दोन्ही निवडून येणार, दोन्ही निवडून येणार. मशाल पेटेल. हो लय याळा लय याळा. एक स्त्री तिच्या सगळ्या कौटुंबिक सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून आपल्या समाजासाठी वेळ देते, स्वतःच्या कुटुंबाचा थोडंसं साईड बाय करून स्वतः समाजात काहीतरी परिवर्तन घडवू पाहते. तिला 100% सगळ्या स्त्रियांनी तर देणंच आहे, पण पुरुषांनी सुद्धा आता साथ देत आहेत. आता सुधीर भाऊ असू देत, चंदनदादा असू देत, एका स्त्रीच्या मागे खंबीरपणे उभे राहिलेत. यातनं काहीतरी सर्वांनी शिकावं. नवमहाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वप्रथम स्वागत आहे. आज आपण पाहतोय जिल्हा परिषदेच्या निवडणुका ज्या आहेत त्या सध्या आत्ता येऊ ठेपल्यात. खरं तर प्रचार जो आहे तो अंतिम टप्प्यात आला आहे. आज मी उभा आहे आळंदी आणि कुरुळी या जिल्हा परिषदेच्या ग्रामीण जिल्हा परिषदेच्या गटामध्ये. खरं तर आज तसं जर बघायला जर गेलं तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून जात आहेत विनयताई सुधीर मुंगसे. तसं बघायला गेलं तर सध्या आता पंचायत समितीच्या गणातून निवडणूक लढवत आहेत गौरीताई मोरे. त्यामुळे निश्चितच आज आम्ही या गावांमध्ये आहे, महिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. कुरुळी गटातल्या सरपंच आहेत माझ्यासोबत, त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. ताई, तुम्ही देखील सरपंच म्हणून राहिलात. चंदनदादाचं काम कसं आहे बरं? एकदा खूप छान आहे. मी माझं लग्न झाल्यावरती 2 वर्षातच कुरुळी गावचे सरपंच झाले. तर दादांचा या मला सरपंच करण्यामागे खूप मोठा सहभाग आहे. दादा हे गावातील सर्व नवीन तरुण पिढींना संधी देत असतात. माझ्यासारख्या तरुण महिलांना राजकारणामध्ये येण्यासाठी संधी देत असतात. त्याचप्रकारे ते गावातील सुखदुःखामध्ये सुद्धा सामील होत असतात. त्यांचं खूप छान काम आहे. खरं तर तसं जर बघायला गेलं तर त्यांची आज कन्या आहे, आज गौरीताई त्या निवडणुकीच्या सामोरे जात आहेत. त्याच्यामुळे निश्चितच तुम्हाला देखील संधी मिळाली. आता खरं तर त्यांच्या कन्या आहेत, त्यामुळे निश्चितच एक महिलेला संधी मिळते, महिलेला प्राधान्य दिलं जाते. खरं तर त्यामुळे काय वाटतं तुम्हाला? ताईंचं देखील काम खूप छान आहे आणि ताईंना आम्ही येत्या 7 तारखेला मतदान रूपी आशीर्वाद देणार आहोत. आमच्या सर्व गावातील महिला त्यांच्या पाठीशी उभ्या आहेत. निश्चित मशाल पेटेल इथे. हो पेटेल 100%. विनयताईंचं हो पेटेल. विनयताईंचं काम कसं आहे? छान आहे. विनयताईंचं सुद्धा काम छान आहे. त्या पण बसतील इथे. हो बसतील आहे. मशाल पेटेल इथे. हो पेटेल. महिलांचा सुद्धा त्यांना खूप छान असा प्रतिसाद आहे. ताई, तुम्ही सुद्धा इथं वर्षानुवर्ष राहत आहे. कसं आहे बरं गौरीताईंचं आणि गौरीताईंचं काम कसं आहे बरं? एक नंबर काम चांगलं आहे. गौरी त्यांचं काम चांगलं आहे आणि आम्ही त्यांना प्रतिसाद देतोय. नक्कीच मशाल पेटेल इथे. हो 100% पेटणार. विनयताईंचं कामकाज कसं आहे बरं? सुधीर भाऊंचं काम त्यांचंही काम चांगलं आहे. दोघांचंही काम चांगलं आहे. काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं वर्षानुवर्ष तुम्ही सुद्धा इथे राहताय? चांगलं आहे, छान वाटतं नाही का? म्हणजे चंदनदादाचं काम कसं आहे बा? खूप चांगलं आहे. निवडून येतील? येतील. हो येतील. 100% येणार. हो येतील 100%. हो हो 100% येणारच. इलेक्शन काय म्हणते काकू? इलेक्शन काय चांगलं आहे. चांगलं आहे का इलेक्शन? जबरदस्त आहे. जबरदस्त आहे. काय वाटतं मग ह्या येतील का निवडून इकडे? 100%. 100%. का बरं? ह्यांची काम आहेत का मग इकडे सगळे? हा आहे ना, चालू आहे काम. चांगली काम आहेत का काकू? तर ह्या सरपंच आहेत, त्या केळगावच्या सरपंच आहेत, त्याच्यामुळे निश्चितच मला त्यांच्याशी संपर्क करता आला आणि त्या खरं तर बोलण्यासाठी पुढं आल्या. तुम्ही सध्या ताई खरं तर सरपंच म्हणून राहिलात केळगावच्या. काय वाटतं सुधीर भाऊंचं काम कसं आहे बरं? सगळ्यात पहिलं महत्त्वाचं त्यांनी मेन म्हणजे मी सेवेकरी फाउंडेशनतर्फे खूप कार्यक्रम केलेले आहेत आणि त्यांचे छोटे बंधू सोमनाथ मुंगसे ह्यांचाही खूप छान प्रसिद्ध आहे. त्यामुळं विनयताई ह्या नक्की निवडून येणार 100%. तुमच्या गावातून खरं तर म्हणजे खरं तुम्ही एकाच गावातले आहात, त्यामुळे निश्चितच खरं अनेक जवळून कामकाजं तुम्ही त्यांची पाहिलीत. त्यामुळे निश्चितच नागरिकांनी सुद्धा विचार केला पाहिजे की कामकाज करतंय कोण हे सुद्धा लक्षात घेऊन 7 तारखेला मतदान केलं पाहिजे. नागरिकांचं पूर्ण हे त्यांच्यावर आहे आणि त्यांनी कामं केलेलीच आहेत ना. 100% निवडून 100% ते निवडून येणार. निश्चित. खरं तर त्या केळगावच्या सरपंच आहेत, त्याच्यामुळे निश्चितच त्यांनी त्यांचा अंदाज वर्तवला आहे की त्यांनी गेल्या कित्येक वर्षापासून खरं तर सुधीर भाऊंचं काम आहे, वर्षानुवर्ष पाहतायत त्यामुळे निश्चितच त्यांच्या त्या सौभाग्यवती विनयताई सुधीर मुंगसे ह्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे निश्चितच त्या निवडून येतील असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. काकू, काय म्हणते बरं राजकारण? काय तुमच्या भागात कुणाची हवा आहे इकडं? मशाल
गौरीताई चंदन मोरे, अजून विनयताई सुधीर मुंगसे. का बरं ह्या दोघींचीच हवा का काही काम झालीत का यांच्या माध्यमातून इथले? हो झालीत ना. झालीत ना? चंदन दादांच्या ह्याच्यात भरपूर कामं त्यांनी, त्यांचे वडील पण सरपंच होते, बरं आजोबा ते म्हणजे राजकारणात असल्यामुळे त्यांनी केलेली कामं ते. बरोबर. मग खरं तर नागरिकांना काय आवाहन करताय तुम्ही सुद्धा त्यांच्या पाठीची ठामपणे उभा राहताय, दुसऱ्या नागरिकांना काय आवाहन करताय की जेणेकरून हे दोन्ही उमेदवार आहेत आपल्यासाठी लढतात, झगडतात, सुखदुःखात सहभागी होतात, मग इतर नागरिकांना सुद्धा काय आवाहन करताय तुम्ही? मशाल गौरीताईंना निवडून द्या बरं, आणि त्या निवडून येतीलच 100% विनंती. 100%. विनयताई पण येतील. 100%. खरं तर महिला आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय, बोलतायत ह्याच्यातच खरं तर म्हणजे महत्त्वाचं म्हणावं लागेल, कारण धाडस करून बोलतायत. कारण हे धाडस येतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जी वर्षानुवर्ष या भागांमध्ये ज्यांनी कोणी कामकाज केली खरं तर त्यांच्यासाठी खरं तर आजची ही वेळ महत्त्वाची, कारण निवडणुकीच्या काळात खरं तर खंबीरपणे साथ मतदान स्वरूपी खरं तर त्यांनी त्यांच्या पाठीशी उभा राहून त्यांना द्यायची असते. त्यामुळे निश्चितच या सगळ्या महिला आहेत त्या, आणि दोन्ही उमेदवार पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये गौरीताई मोरे असतील आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी विनयताई सुधीर मुंगसे असतील. खरं तर या देखील महिला आहेत त्या दोन्ही, त्यामुळे निश्चितच सगळ्या आता महिलांचा जो आहे तो मोठा पाठिंबा ह्या दोघींना या गावातून मिळताना पाहायला मिळतोय. काकू कसं आहे बरं काम ह्यांचं, गौरीताईंचं कसं आहे काम, इकडं विनयताईंचं काम कसं आहे या भागांमध्ये? खरं तर आहे ना, सुधीर भाऊ मुंगसे आणि चंदनदादा मोरे यांनी खूप या जिल्हा म्हणजे पंचायत समितीसाठी जिल्हा परिषदेसाठी खूप कष्ट घेतलेले आहेत, आणि नक्कीच मशाल पेटल्याशिवाय राहणार नाही जिल्हा परिषदचे आणि पंचायत समितीचे सुद्धा. नक्कीच 100%. म्हणजे सुधीर भाऊंचं काम चांगलं आहे खरं तर, म्हणजे इकडं चंदनदादाचं काम चांगलं आहे. चंदनदादांच्या खरं तर ज्या कन्या आहेत त्या इकडून आता उमेदवारीसाठी त्या उभा आहेत त्या, तिकडून तसं बघितलं तर सुधीर भाऊ मुंगसे यांच्या सौभाग्यवती विनयताई मुंगसे ह्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे यांची कामकाजं पाहता खरं तर नागरिकांचा कौल जो आहे तो यांच्या बाजूने भरपूर आहे, भरपूर प्रतिसाद आहे महिलांचा, आणि सर्व गावातील तरुण मंडळी असतील किंवा वयस्कर मंडळी असतील भरपूर. आता आम्ही प्रचारासाठी फिरतोय ना, 2-2.5 महिने झाले आम्ही फिरतोय ना, खूप छान प्रतिसाद आहे. मशाल पेटील इथे नक्कीच 100%. दोन्ही इथं म्हणजे दोन्ही उमेदवार हो, दोन्ही उमेदवार येतील निश्चित. खरं तर तसं बघायला गेलं तर ह्या गणातून जर विचार जर केला तर गौरीताई येत आहेत, त्यामुळे निश्चितच हे दोन्ही उमेदवार येतील. परंतु सध्या जिल्हा परिषदेच्या उमेदवारीसाठी सध्या आता तसं बघायला गेलं तर 3 उमेदवार रिंगणात आहेत, त्यामुळे निश्चितच 3ही उमेदवार विजयी होतील असा ठाम विश्वास व्यक्त करत आहेत. ताई कसं पाहताय सध्या आता निवडणुका डोळ्यासमोर ते येत आहेत, खरं तर म्हणजे डोळ्यासमोर ठेवून निवडणुका डोळ्यासमोर ठेवून म्हणजे मतदारांसाठी म्हणजे मतं मिळवण्यासाठी अनेक उमेदवार येतात, परंतु वर्षानुवर्ष जो आपल्यासाठी झडतो म्हणजे प्रत्येक सुखदुःखात सहभागी होतो, खरं तर म्हणजे त्याच्या आता पाठीशी उभं राहण्याची वेळ आली. अगदी 100%. गेले 20 ते 25 वर्ष मी चंदनदादांना पाहते. 40 म्हणजे गेले 4 दशकांनंतर बिनविरोध निवडणूक झाली, त्यात बिनविरोध बॉडी आली, त्यात माझे पती होते उपसरपंच, त्यांच्याच बरोबर अतिशय सुंदर प्रकारे सर्व परिस्थिती राजकीय असू दे, सामाजिक असू दे, शैक्षणिक, अगदी सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला जवळून वेळ देणं, त्याची जी काही गरज आहे म्हणा, ती समस्या आहे ती जाणून घेऊन आपल्या कुटुंबियांसारखं त्यांचं निवारण करणं आणि अतिशय आपुलकीनं सगळी परिस्थिती सांभाळणं किंवा त्यांच्याशी जवळीक साधणं, त्यातनं कुठलीही निस्वार्थ भावना, असं नाही की मी पदावर आहे आणि मग मला मतं मिळाली पाहिजेत. गेले 20 ते 25 वर्ष विना पदाचं ते काम करत आहेत. सामाजिक असू दे, राजकीय असू दे आणि कौटुंबिक तर सगळ्या माहितीच आहे आम्हा सर्वांना किंवा कुरळीकरांना तर खूपच. दादांविषयी शंकाच नाही की त्यांच्या किंवा गौरीताईंना मतं मिळतील की नाही. आम्ही ठाम आहोत आणि 100% सगळ्यांना खात्री आहे की गौरीताईंची मशाल पेटणार आहे. नक्कीच. त्याच माध्यमातून तसं बघायला गेलं तर सुधीर भाऊ मुंगसे यांचं तर खेड तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीचं काम आहे, त्यामुळे निश्चित त्यांच्या सौभाग्यवती त्यासाठी आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी सध्या उभा आहे त्या विनयताई सुधीर मुंगसे, त्यासुद्धा निवडणुकीमध्ये उभा आहेत. कसं पाहताय तिकडे? अतिशय सुंदर. विलास शेठ लांडे यांच्या त्या कन्या आहेत आणि जसं म्हणजे आमच्या 3 पिढ्यां आधींपासून त्यांचेही आमचे कुटुंबाचे संबंध आहेत. आम्ही त्यांना कौटुंबिक याच्यातनं सुद्धा आम्ही ओळखतो. जसं आपण दादांची उणीव जी भासली अख्ख्या महाराष्ट्राला, तर आता सर्वांनी विचार करायला पाहिजे की खरंच कामाचा माणूस कोण आहे ते जनतेने ओळखावं. कृपया करून स्वतःतला माणूस जागा करावा
की आपल्याला कोणाची गरज आहे आणि कोणती व्यक्ती आपल्या महाराष्ट्राला तरी किमान ठेवेल जागेवर. आपल्या शिवरायांचं थोडंसं घ्यावं आणि त्यातनं जागं व्हावं की आपण माणूस आहोत, त्या माणसानं काय केलं पाहिजे आणि सुज्ञ नागरिक आहेत त्याचा काहीतरी उपयोग करावा त्यांनी मतदानासाठी. हीच विनंती राहील सगळ्यांना. नागरिकांनी सुद्धा ओळखलं पाहिजे की आपल्यासाठी लढणारा कोण आहे, झगडणारा कोण आहे, हे सगळ्या गोष्टी विचार करून 7 तारखेला मतदानाला गेलं पाहिजे. 100% गेलं पाहिजे. काय वाटतं मग आता कोण? एक स्त्री तिच्या सगळ्या कौटुंबिक सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून आपल्या समाजासाठी वेळ देते, स्वतःच्या कुटुंबाचा थोडंसं साईड बाय करून स्वतः समाजात काहीतरी परिवर्तन घडवू पाहते. तिला 100% सगळ्या स्त्रियांनी तर देणंच आहे, पण पुरुषांनी सुद्धा आता साथ देत आहेत. आता सुधीर भाऊ असू देत, चंदनदादा असू देत, एका स्त्रीच्या मागे खंबीरपणे उभे राहिलेत. यातनं काहीतरी सर्वांनी शिकावं. नक्कीच. काय वाटतं मशाल भेटेल मग? 100% काकू ह्यांचं काम कसं आहे बरं? ह्यांचं गौरीताईंचं, विनताईंचं काम कसं आहे या भागांमध्ये? छान आहे. छान आहे. काय वाटतं मशाल पेटेल? पेटेल. भेटेल. नक्कीच. खरं तर तसं जर बघायला जर गेलं तर काकू इथं. काकू बोलताय? नक्की. कोण उभा आहे तुमच्या इथून? आमची नाते आहे गौरीताई. बरं हां, दादा माझा पुतणे आहे. बरं. कसं आहे काम दादाचं बरं? दादाचं काम बोलायचंच नाही. अख्खा गाव आमच्या दादाला नवजीत, अख्खे पार वाड्या तोड्या पार सगळी का बरं नाव असतात? काय कामं केली त्यांनी? केली ना कामं केली. काय कामं केली? चांगलं पानाला चांगुलपणच असतं. नक्कीच. पण काय कामकाज केली खरं तर हे नागरिकांना सुद्धा हा, जाणून सगळ्यांना, घ्यायचं की हा. गेल्या कित्येक वर्षापासून खरं तर ते शिवसेनेचे एकनिष्ठ हा, होते. होते. एकनिष्ठपणाला खरं तर त्यांना आता म्हणजे या ठिकाणी फळ मिळालंय. शिवसेनेतून त्यांना उमेदवारी मिळाली. गौरीताईंना सध्या आता त्याकडून उमेदवारी मिळाली. कसं पाहताय तिकडे? काय वाटतं तुम्हाला? निश्चित निवडून येईल? काय वाटतं हो, अख्खा गाव आमच्या पाठीशी, अख्खा पार गाव वाड्या सगळ्या वाड्या विड्या 2-3 गावं आहे. निबुज, मुई, चिंबळी, लय याळा. विनयताई कीनाताई पण आणि गौरीताई पण दोन्ही निवडून येणार. दोन्ही निवडून येणार. मशाल पेटेल. हो, लय याळा मशाल पेटणार, लय याळा. बरं. मग आता नागरिकांना काय सांगताय बरं तुम्ही? मग नागरिकांनी काय लक्षात घेऊन मतदान केलं पाहिजे? काय तुम्ही काय तुम्हाला चांगलं काय घ्यायचं करा. पण आमच्या गौरीताईचं मशाल आणि नीनाताईचं मशाल लय याळा पेटणार. नक्की. लय नक्की.